Find the joint equation of lines. Find the joint book मध्ये आहे एक्सरसाइज मध्ये. Find the joint equation of line passing through the point to 3. Point to 3 आहे. Passing through the point to 3 and perpendicular, parallel and perpendicular नाही. आता इथं एक parallel आणि एक perpendicular होती. इथं दोन्ही perpendicular होतो and perpendicular to the lines and perpendicular to the lines 3x plus 2y minus 1 is equal to 0 and x minus 3y plus 2 is equal to 0. थोडासा फरक आहे एग्जाम्पल मध्ये थोडंसं चेंज केलंय मी म्हणजे एक्सरसाइज मध्ये काय चेंज केलंय बघा. फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ लाइन. पॉइंट बदललेला आहे. ह्या लाईनला पण परपेंडिक्युलर असणाऱ्या आणि ह्या लाईनला पण परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईनचं जॉइंट इक्वेशन काढायचं आहे. म्हणजे समजा ही एक लाईन आपण विदाउट डॉटेड दाखवूया. ह्याला परपेंडिक्युलर जी लाईन आहे ती ह्याला परपेंडिक्युलर समजा डॉटेड लाईन आहे. ठीक आहे. ही एक लाईन आहे. ह्याला पण एक परपेंडिक्युलर लाईन आहे ती डॉटेड आहे. ठीक आहे. एक लाईन नंबर आणि लाईन नंबर 2 आणि ह्यांचं जॉइंट इक्वेशन काढायचं आहे. म्हणजे पहिल्यांदा ह्याची परपेंडिक्युलर लाईन काढली पाहिजे. ह्याची पण परपेंडिक्युलर काढली पाहिजे. दोन्ही पण परपेंडिक्युलर सांगितलंय आणि त्यांचं जॉइंट इक्वेशन. मग गिव्हन इक्वेशन ऑफ लाईन 1, given equation of line 3x plus 2y minus 1 is equal to 0. Equation number 1. Now slope of line first. Slope of line first. Generally ax plus by plus c. ax plus by plus c is equal to 0. त्या लाईनचा स्लोप कसा काढतो? मायनस a by b. x चा कोएफिशिएंट घ्यायचा, y चा कोएफिशिएंट घ्यायचा आणि मायनस चिन्ह द्यायचं. m is equal to x चा कोएफिशिएंट घ्यायचा 3, y चा कोएफिशिएंट घ्यायचा 2 आणि मायनस चिन्ह द्या. पण हा स्लोप नको आहे. ह्याच्या परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप. देयरफॉर परपेंडिक्युलर स्लोप ऑफ लाईन 1 इज, समजा हा m1 असेल तर ह्याचा m2 कसा येईल? हा मी काय सांगितले, दोन लाईन जर परपेंडिक्युलर असतील तर m1 into m2 काय असतात? -1. त्यातील एका लाईनचा माहिती आहे आपल्याला -3/2. m2 माहित नाही इज इक्वल टू -1. देन माहित नाही इज इक्वल टू -1 तिकडे जाऊन ते काय होणार? -2/3. मायनस मायनस प्लस. देन माहित नाही इज इक्वल टू 2/3. माहित नाही म्हणजे दुसरा स्लोप. म्हणजे दुसरा स्लोप किती मिळाला तुम्हाला? 2/3. हा स्लोप आणि हा पॉइंट वापरून त्याची परपेंडिक्युलर लाईन मिळते. मी काय म्हणते लक्षात आलं? म्हणजे रिक्वायर्ड परपेंडिक्युलर लाईन्स पासिंग थ्रू पॉइंट कुठला सांगा? up to 3 वाटलंच तर हा x1 y1 म्हणतो. and having slope. आता स्लोप कुठला पकडणार हा महत्वाचा. having slope. हा जो स्लोप आहे तो ह्या लाईनचा, ह्याच्या परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप आहे. म्हणजे हा काळ्या लाईनचा स्लोप आहे तो -3/2 आहे आणि डॉटेड लाईनचा स्लोप कुठला आहे? 2/3. म्हणजे स्लोप पकडताना m2 पकडायचा. या m2 लिहिला असता m लिहिला तरी चालतंय. m is equal to 2/3 by using करेक्ट स्लोप पॉइंट फॉर्म. काय स्लोप पॉइंट फॉर्म? व्हॉट इज बाय स्लोप पॉइंट फॉर्म? y minus y1 m into x minus x1. y1 किती येतं? 3. y minus 3 m2 2/3. x minus x1 x1 2 आहे आणि x minus 2 गुणाकार करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर काय होणार? इकडे लक्ष द्या. 3 इकडे जाणार. then 3y minus 3 is equal to 2x minus 2. 3 नाद गुना 3y minus 9. 2 नाद गुना 2x minus 4. ह्या टर्म इकडे आणा आणि एक ची टर्म आपल्याला पॉझिटिव्ह लागते. then 2x minus 3y plus 9 minus 4 is equal to 0. then 2x minus 3y plus 5 is equal to 0, which is required perpendicular lines. इक्वेशन नंबर 3. जशी ह्याची परपेंडिक्युलर काढली तशी ह्याची पण एक परपेंडिक्युलर काढायची
आणि मग जॉईंट करायचं. एक मिनिट इकडे लक्ष द्या. आता ही ह्याची परपेंडिक्युलर लाईन काढली, ही ह्याची आता परपेंडिक्युलर काढूया ना आपण, आणि त्यांचं काय करायचं आपल्याला जॉईंट करायचंय. मोठे एक्झाम्पल 4-4 मार्काचे. हा लक्ष द्या. आता लाईन टू घ्यायचा, त्याचा स्लोप काढायचा, त्याचा परपेंडिक्युलर स्लोप पासिंग थ्रू द पॉइंट 2 3 आणि स्लोप पॉइंट पाहून सोडवायचा आहे, मग जॉईंट करूया. गिवन इक्वेशन ऑफ लाईन 2, given equation of line 2 is x minus 3y plus 2 is equal to 0. Equation number 2. ह्याला दोन ए म्हणूया आपण, कॅपिटल ए, ह्याला दोन म्हणूया. Comparing slope of line 2. Slope of line 2 is m is equal to minus a by b. m is equal to minus 1, b minus 3 आहे. m is equal to 1 by 3. मग याचा परपेंडिक्युलर स्लोप ऑफ लाईन टू किती असणार. समजा हा m1 घेतला तर परपेंडिक्युलर मध्ये काय असतं, m1 into m2 is equal to -1, then m1 into m2 is equal to -1. m1 माहिती आहे तुम्हाला 1/3, m2 माहित नाही is equal to -1, then माहित नाही is equal to 1/3 इकडे होतं काय होतं 3, then -3. Therefore perpendicular slope of line to m2 is m2 is equal to -3. हे दिसतंय का तुम्हाला बघायला, m2 is equal to -3. ह्याचा परपेंडिक्युलर स्लोप आहे. हा दिसतंय काय, प्रॉब्लेम नाही. हा m1 आणि m2. आता हा स्लोप का हा स्लोप आणि पॉइंट कुठला घ्यायचा 2 3. म्हणजे कसं होणार बघा, लक्ष द्या 2 मिनिट. Therefore required line passing through point to 3, and having slope m is equal to minus, आपण इथे m आणूया. Therefore by using slope point form, काय ना स्लोप पॉइंट फॉर्म, y minus y1 is equal to m into x minus x1. m हा वापरायचा, परपेंडिक्युलरचा वापरायचा. पॅरलल असलं तर ते चालू असता, जर इथं पॅरलल असेल तर स्लोप तो चालू असतो, पण परपेंडिक्युलर मुळे थोडासा चेंज होतोय. y minus y1 हे x1 y1 3 आहे, y minus 3, m किती आहे -3, x minus 2, y minus 3 minus 3x minus plus 6 आहे. इकडे ना 3x plus y minus 3 minus 6 equal to 0, 3x plus y minus 9 is equal to 0, which is required equation of line, perpendicular line. आता याला b मान, ह्याचं परपेंडिक्युलर काढलं, त्याचं परपेंडिक्युलर काढलं, तर दोन्हींचं काय करायचं, जॉईंट. समजलं, जॉईंट इक्वेशन विचारले दोन्हींचं. ठीक आहे, हे समजलं. ह्याचा स्लोप काढायचा, त्याचा परपेंडिक्युलर स्लोप आणि पॉइंट स्लोप पॉइंट फॉर्म इक्वेशन काढायचं. ह्याचा स्लोप काढायचा, त्याचा परपेंडिक्युलर स्लोप काढायचा, आणि मग त्यांचं जॉईंट परपेंडिक्युलर लाईन काढायची. आता ह्या दोन्हींच्या परपेंडिक्युलर लाईनचं जॉइंट इक्वेशन ऑफ ए and जॉइंट इक्वेशन ऑफ बी, ए and बी चं मल्टिप्लिकेशन करायचं. इट्स जॉइंट इक्वेशन आर. ह्याचं जॉइंट इक्वेशन काय असणार, इट्स जॉइंट इक्वेशन आर. जॉइंट कसं आहे ना सांगायचं इक्वेशन, जॉइंट इक्वेशन्स आर x minus 3y plus 2 आणि दुसरं 3x plus y minus 9 is equal to 0. गुणाकार करा, सिक्वेन्स लक्षात ठेवा, x square xy y square xy आणि कॉन्स्टंट. हा सिक्वेन्स लक्षातच ठेवायचा. x into 3x square plus xy minus 9x minus 3y minus 9xy minus 3y square plus 27y 2 गुना
6x 2y minus 18 is equal to 0. First sequence 3x square पहिल्यांदा x square xy and minus 9xy minus 8xy y square हे होमोजेनियस इक्वेशन झालं पण पुढे टर्म्स मिळतात कारण ह्या दोन्हीला एक पासिंग थ्रू रिजन नाही म्हणून होमोजेनियस इक्वेशन येत नाही पुढे आणखी टर्म येतात minus 9x minus plus 6x minus 3x minus 9x plus 6x plus 27 and 2y 29y minus 18 is equal to 0 which is required joint equation. लिहून घ्या दोन्हीचे जॉईंट केले हे तुम्ही दोनदा बघा तीनदा बघा थोडे टफ्स आहेत शेवटचे दोन एक्झाम्पल घेतलेत ना थोडेसे अवघड आहेत पण तुम्ही प्रॅक्टिस केलं की तुम्हाला काही अवघड नाही त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस करा काही अवघड जाणार नाही फक्त प्रॅक्टिस करा तुम्हाला मी एक होमवर्कला देतो असंच तुम्ही एक प्रॅक्टिस करून बघा फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ लाइन्स पासिंग थ्रू द पॉइंट -1 2 पासिंग थ्रू पॉइंट -1 2 देतोय आणि दोन्ही लाईन परपेंडिक्युलर काढायच्या परपेंडिक्युलर टू द लाइन्स perpendicular to the lines x plus 2y plus 3 is equal to 0 and 3x minus 4y minus 5 is equal to 0. प्रयत्न करा डेफिनेटली तुम्हाला सुटणार असंच एकदा न बघता दोनदा प्रॅक्टिस करा काही अवघड नाही आहे फक्त तुम्ही प्रयत्न करत राहा तुम्हाला सुटेल थोडेसे टफ आहेत पण प्रॅक्टिस करा काही अवघड नाही एक्सरसाइज मधलं हे मात्र मिसलेनियस मधलं आहे तुम्ही प्रॅक्टिस करत राहा तुम्हाला सुटेल ह्याच्यानंतरचे एक्झाम्पल पुढच्या लेक्चरमध्ये